प्रेक्षकांनो, आज ठिपक्याच्या रांगोळीमध्ये योगा टीचरला बघून सगळ्यांचेच निर्णय जरा बदललेत बरं का. ते असे, मानसी अम्मेला म्हणते, बघा किती उशीर झाला तुम्हाला, अप्पू ओरडेल आता तुम्हाला. अम्मेय योगा टीचरला बघून म्हणतो, अरे टीचर टीचर आलीये, योगा टीचर आलीये. आता मानसी म्हणते, काय हो तुम्हाला आता योगा करायचा नव्हता ना, जाऊन आराम करा तुम्ही. अम्मे म्हणतो, अगं उठलोच आहे ना, मग करतो की योगा. मानसी म्हणते, जा ना, कशाला योगा करायचा आहे, काही गरज नाहीये तुम्हाला. अम्मे म्हणतो, अगं ती टीचर एवढी आलीये, अप्पूने सांगितलं, मग करायला हवा ना आपण योगा. मानसी म्हणते, वरून उठेल ना, त्याच्या आजूबाजूला कोणी नसलं तर रडेल तो. अम्मे म्हणतो, नाही अगं तसंही ती आलीये ना एवढ्या सकाळी, मला तसंही योगा टीचर आवडलीये. मानसी म्हणते, अम्मे म्हणतो, अगं नाही म्हणजे मला असं म्हणायचं, योगा आवडतो मला, पण मानसीने त्याला कटवलंय. आता या योगा टीचर यांना ताडासन वगैरे शिकवत आहे. आता कुकी आलाय प्रेक्षकांनो आणि मजा आलीये खूप. कुकी येता येता एकतर धडपडतो खाली. शशांक म्हणतो, हळू. आता या योगा टीचर निघालेल्या असतात, तेवढ्यात कुकी म्हणतो, अगं योगा झाला सुद्धा. अप्पू म्हणते, आता आलास का तू. कुकी लगेच म्हणतो, अच्छा या योगा टीचर आहेत का, ओके ओके, हॅलो माय सेल्फ कुकी. या कुकीला फक्त नमस्कार करतात आणि त्याचा पचका होतो. कुकी आता किती लंबी लंबी फेकतोय बघा. लगेच म्हणतो, मला ऍक्च्युली ना योगा करायचाच होता. काय ग अपर्णा. पन्ना काकू जोरात म्हणते, काय. आता कुकी म्हणतो, अगं मला उठवायचं ना, मला योगाची गरज आहे, म्हणजे तुला वाटतं ना मी फिट व्हावं म्हणून. आता त्या योगा टीचरला म्हणतोय कुकी, मी तरुणपणी एवढा बारीक होतो ना, म्हणजे एकदम जबरदस्त व्यायाम करायचो मी, म्हणजे वर्जिश व्यायाम वगैरे, हाय जम्प, लॉंग जम्प, असं भालाफेक वगैरे सगळं करायचो मी. पन्ना काकू म्हणते, योगा करायसाठी सकाळी लवकर उठून खाली यावं लागतं, 15 मिनिटं उठवत होते मी तुम्हाला, हल्लात सुद्धा नाही. सुमी म्हणते, तू कधी आलास, आमचा योगा संपल्यानंतर. कुकी म्हणतो, आलोय ना मी, करा सुरू, पटापट करतो मी आता सगळे व्यायाम. ती टीचर म्हणते, सॉरी मला जावं लागेल, माझं पुढचं सेशन आहे. कुकी म्हणतो, ए काव्या, हे बघ ठीक आहे, तुला उशीर होतोय ना, मला कळतंय, एक काम करूया, तू तुझ्यासोबत येतो मी, तुझं जिथे सेशन सुरू आहे ना तिथे हवं तर मला व्यायाम शिकव. अपर्णा माझी चप्पल कुठे. लगेच निखिल म्हणतो, म्हणजे मी पण येतो तुझ्याबरोबर, इथला माझाही मिस झालाय ना सेशन. या योगा टीचर म्हणतात, अहो तिकडे माझं प्रायव्हेट सेशन आहे, तुम्हाला याची परमिशन नाहीये, प्लीज माझी योगा मॅट घेऊ द्याल का. ते योगा मॅट घेत असतात. ले कुकी म्हणतो, पाया कशाला पडताय माझ्या, मी खूप यंग आहे हो. आता अमेय पण उठून खाली आला लगेच आणि म्हणतो, हे बघा मला कसे असे सगळे व्यायाम येतात मॅडम, तुम्ही निघालात का. त्या योगा टीचर सांगून जातात, ठीक आहे तुम्हाला शिकायचा व्यायाम तर उद्या लवकर उठून या सेशनला, मला निघू द्या आता. आता त्या गेल्या आहेत. कुकी अगदी दारापर्यंत निरोप देतो त्यांना. आता कुकी म्हणतो, कसा तुम्हा सगळ्यांमुळे माझा योगाचं सेशन मिस झालाय, आता नाश्ता मिस करायचा नाहीये मला. पन्ना काकू इतकी ओरडते, तुम्हाला नाश्ता हवाय का, चला तुम्हाला देतेच नाश्ता मी. आता सगळे इकडे तिकडे पळतायत. कुकी म्हणतो, माझी आंघोळ बाकी आहे. अरे शशांक तुझी झाली का. आता सगळेच निघून गेलेत, पण बिचाऱ्या शशांकला योगा मॅट उचलायला लावल्यात सगळ्यांनी, म्हणजे सेशन केले या तिघींनी आणि उचलायला लावले मात्र शशांकला. सुमी म्हणते, दादा उचल, मला काम करणं नाहीये. शशांक म्हणतो, करतो मी. नाश्ता करताना सगळेच कल्ला करतायत की 6ला ठरलं होतं, यायचं होतं, असं तसं. अप्पू शेवटी म्हणते, गप्प बसा सगळेजण. अमेय म्हणतो, मी खरंच येणार होतो अप्पू, या मानसी वहिनीने मला येऊ दिलं नाही, तुझ्या लाडक्या मानसी वहिनीने. वहिनी म्हणते, अहो वरून उठला असताना. अप्पू म्हणते, तुम्हाला एक गोष्ट कळते का, तुम्ही आला नाहीत कोणी म्हणून मी पैज हरलीये. आता कुकी म्हणतो, अगं अप्पू हे बघ, पहिला दिवस देवाचा असतो, उद्या तू कन्फर्म पैज जिंकणार. प्राची म्हणते, असं म्हणताय जणू काही खरंच उद्या सकाळी उठून योगा करायला येणार आहे. कुकी म्हणतो, वाट बघ. सगळे म्हणतात, काय. कुकी म्हणतो, अगं म्हणजे वाट बघ, 6 वाजता नाही, मी 5:30 वाजता टच होईल बरोबर. पन्ना काकू म्हणते, हा उत्साह तुमचा आज कुठे गेला होता. अप्पू म्हणते, कुकी तू, अमेय दादा आणि मानसी वहिनी तुम्ही तिघं हजर असाल ना तर 50% पेक्षा जास्त माणसं तिथे असती. आता कुकी म्हणतो, अप्पू उद्या कन्फर्म मी येणार. अगं मी परफेक्शनिस्ट आहे ना, पण माझ्याकडे योगा मॅट नव्हती ना. उद्या बघ योगा मॅट पसरवली की डायरेक्ट. आता सगळे म्हणते, म्हणजे अरे म्हणजे योगा सुरू. निखिल म्हणतो, माझा पण योगाचा म्हणजे मॅटचाच प्रॉब्लेम होता ना, आणि त्यातून योगासाठी योग्य कपडे नव्हते. नाही उद्या नक्की म्हणजे नक्की डन, येणार म्हणजे येणार. शशांक म्हणतो, तुम्ही सगळे खोटं बोलतात, मला माहितीये कोणी येणार नाहीये, मी सगळ्यांना ओळखतो, तू लिहून घे माझ्याकडून, कोणी येणार नाहीये. अमेय म्हणतो, नाही मी पण येणार, माझ्याकडे मॅट नव्हती, आज खरेदी करतो आणि येतो की नाही बघ उद्या.
निखिल म्हणतो आपण एक काम करूया, सगळेच जण एकत्र जाऊया हे सामान घ्यायला. शशांक म्हणतो मी सुद्धा येतो. अप्पू म्हणते एक्सक्यूज मी, तू तर आमच्या योगा सेशनला येणारच नव्हता ना रे. शशांक म्हणतो अरे हो, मला पुस्तकं घ्यायचे आहेत. आता सगळेच जण म्हणतात मी येणार शॉपिंगला, मी येणार. आता माई म्हणतात तुम्ही सगळेच जा, मी आहे घरी. तेव्हा सगळे म्हणतात माई तू पण चल ना. माई म्हणतात नको, वरून रडेल ना. अप्पू म्हणते माई तुझ्यासाठी ना आम्ही येताना छान गंमत घेऊन येऊ आणि लवकर या हं सगळे. आता सगळे शॉपिंगला गेलेत आणि नेमक्या या स्नेहलता आल्यात माई घरी एकट्या असताना. त्या म्हणतात माई आत येऊ का. माई विचार करतात ही बया कशाला आली आहे, पण आता समोर असं थोडंच कोणी बोलणार आहे. मग म्हणतात या या बसा बसा. पाणी वगैरे दिलंय त्यांनी. स्नेहलता म्हणतात मला अप्पूने फोन केला होता, म्हणाली येऊन जा घरी. आणि तसंही ती विणूची लेक आहे ना, नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही हो. आणि तशीही तुमची अप्पू इतकी गोड आहे ना की तिचं मन मला मारताच आलं नाही बघा, नाही म्हणता नाही आलं. माई म्हणतात अप्पू तर घरी नाहीये. स्नेहलता म्हणतात मला तर मुद्दाम घरी या म्हणाली फोन करून. माई म्हणतात आमची अप्पू ना अशीच वेंधळी आहे, ती ना खरेदीला गेली आहे, घरात कोणीच नाहीये. स्नेहलता म्हणतात का तुम्ही आहात की. अपूर्वा परत येईपर्यंत आपण दोघी गप्पा मारूच शकतो. माई वरून आनंदी आहेत असं दाखवताय खरी, पण मनात विचार करताय काय बाई आहे, मी हिच्याशी बोलायला उत्सुक नाहीये, हे तिला कळत नाहीये का. जायचं नावच घेत नाही बाई ही बाई, काय करू. सांगू का हिला सरळ सरळ आमच्या घरी अशी सारखी सारखी येत जाऊ नको. स्नेहलता म्हणतात काय झालं माई, काही म्हणालात का. माई म्हणतात हां काही नाही आहो, ही कामं राहिली आहेत ना, लक्षात आलं आत्ता माझ्या. स्नेहलतांनाही जरा ऑकवर्ड व्हायला लागते आता, पण माई विचार करताय अजूनही बसूनच आहे बाई, ढिम्म हलत नाहीये. पण जाऊ द्या, अप्पूची काळजी घेतीये, बोलणार कसं. आता माई म्हणतात काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी. स्नेहलता म्हणतात खरं सांगू का मला काही नको. माई म्हणतात नाही करते ना, पटकन करते. स्नेहलता म्हणतात अहो नको, मी आता क्लिनिकवरून येताना ना ग्रीन टी घेऊन आली आहे. माई मनात विचार करायला लागतात हां म्हणूनच अजून तरुण पण टिकू नये. प्राची म्हणते तसं मी पण आता योगा करायलाच हवा. स्नेहलता म्हणतात काय झालं, काय विचार करताय. माई म्हणतात बघा ना आमची अप्पू, तुम्हाला बोलवलं आणि तिचाच पत्ता नाहीये. स्नेहलता म्हणतात अहो असू देत, मी मदत करू का तुम्हाला. माई भाजी निसत असतात तेव्हा माई म्हणतात नाही अहो नाही, राहू द्या मी करेन हं. आता हे सगळेचे सगळे मिळून शॉपिंगला गेले. अमेय म्हणतो इकडे लेफ्ट साईडला दुकान आहे, तिथे छान योगा मॅट मिळतात. मानसी म्हणते तुम्हाला कसं माहिती. अमेय म्हणतो अगं मी ते वरुणसाठी घ्यायला आलो होतो ना तेव्हा बघितलं होतं. मानसी म्हणते अहो काजळाची डब्बी पण घ्यायची आहे वरुणसाठी. प्राची म्हणते वहिनी ती मेडिकलमधनं घे म्हणजे चांगली मिळेल. शशांक म्हणतो मी काय करतो, पुस्तकांचं दुकान आहे, मी तिकडे जाऊन पुस्तकं वगैरे घेतो आणि येतो नंतर इकडे. आता हे सगळे डिवाइड होत असतात शॉपिंगसाठी. कुकी म्हणतो अरे काय चाललंय तुमचं, एक इकडे एक तिकडे, आपण सगळे मिळून एकत्र शॉपिंग करूयात ना. सुमी म्हणते हो पण पटापट करा शॉपिंग, माई घरी एकटी आहे. अप्पू म्हणते अरे माई एकटी नसेल, स्नेहलता येणार होत्या, त्या दोघी गप्पा मारत बसल्याही असतील. आता पन्ना काकूला कुकीला टेन्शन आलंय. शशांक म्हणतो त्या कशी काय येणार, तुला कसं काय माहिती. अप्पू म्हणते मीच बोलवलं त्यांना. अरे हो की मीच बोलवलं आणि मी तर तुमच्यासोबत शॉपिंगला आली आहे. हे बरं दिसणार नाही ना. कुकी म्हणतो अगं पण माई घरी एकटी आहे ना. अप्पू म्हणते अरे कुकी प्रॉब्लेम हा आहे की मी तुमच्यासोबत शॉपिंगला आले, त्या घरी माझ्यासाठी आले असतील, बॅड मॅनर्स ना. शशांक म्हणतो तुला बरं वाटत नाहीये का अपूर्वा, तू का बोलवलंयस त्यांना. अप्पू म्हणते अरे ते मला गुळूमुळू नव्हतं होत का निझी, म्हणून मी त्यांना फोन केला होता. आता कुकी म्हणतो एक काम करा तुम्ही सगळे शॉपिंग करा, आम्ही घरी जातो. पन्ना काकू म्हणते मी पण येते तुमच्यासोबत, थांबा जरा येते मी, चला आपण दोघंही लवकर घरी जाऊया, माझी गरज लागेल तिथे आहो. कुकीने लगेच ऑटो केलाय. अप्पू म्हणते अरे पण माझं काम होतं ना डॉक्टरांकडे, तुम्ही का जाताय घरी. आता पन्ना काकू म्हणते नाही माझंही काम आहे अप्पू, मी येते येते येते, तुम्ही या शॉपिंग करून लवकर या हं. आता कुकी आणि पन्ना काकू घरी गेले. अप्पू विचार करतीये की अरे माझं काम होतं डॉक्टरांकडे, तर हे दोघं का गेलेत घरी. अप्पूला काही कळलंच नाहीये. आता इकडे स्नेहलता माईंशी बोलत असतात आज काय मेथीची भाजी की पालकाची. आता तेवढ्यात कुकी पोहोचलाय तिथे. माई म्हणतात काय तुम्ही लवकर आलात घरी. आता कुकी हळूचकून पन्ना काकूला म्हणतो नशीब काही झालं नाही अजून. माई म्हणतात काय चाललंय खुसूर पुसूर. स्नेहलता म्हणतात तुम्हाला एवढी धाप का लागली आहे विकास. विकास म्हणतो म्हणजे कुकी म्हणतो ते काय आहे ना, मला समजलं की तुम्ही येतात आणि म्हणून मी धावपळत आलो, माई घरी एकट्याच होत्या ना. माई म्हणतात मी काय खाणार होते का त्यांना. कुकी म्हणतो हो.
पन्ना काकू सावरते आणि म्हणते, अहो काहीतरीच काय नाही, म्हणजे कोणी घरी आलंय तर पाहुणचार करावाच लागतो ना, माईंवर एकटीवर पडलं असतं ना. माई म्हणतात, ए पन्ना मी खमकी आहे, मी एकटी घरी नेहमीच थांबते, हे घर सांभाळायलाही खमकी आहे मी. स्नेहलता म्हणतात, ॲब्सोल्युटली खरंच माई, तुम्ही उगाच घाई केली, मी काय कोणी पाहुणी आहे का, मी विणूची मैत्रीणच आहे ना. अहो म्हणजे हे घर माझंच नाही का. हे ऐकल्यावर माईंना रागच आलाय. आता पन्ना काकू म्हणतात, माई हे आहेत ना, आपण ना जाऊयात किचनमध्ये, चहा वगैरे करूयात, चला तुम्ही. माईंच्या मनात नसतानाही त्या किचनमध्ये जाताय, पण हळूच पन्ना काकूला म्हणतात, बघितलं ना कशी बाई आहे ही, बोट दिलं की हात पकडते. आता किचनमध्ये गेल्यावर पन्ना काकू म्हणते, माई केवढ्याने बोलत होतात तुम्ही, तिने ऐकलं असतं तर. माई म्हणतात, तिने ऐकावं ना म्हणूनच बोलले, तिला सांग पाहुण्यासारखं राहायचं, उगाच घरची बनू नकोस म्हणा. पन्ना काकू म्हणतात, अहो माई तुम्ही ना उगाच चिडताय, त्यांनी किती म्हटलं की मी या घरची, तर त्या होणार आहेत का या घरच्या, नाही त्या पाहुण्याच राहणार आहेत. माई म्हणतात, हे तिला कोणीतरी समजून सांगायला हवं ना. पन्ना काकू म्हणतात, हे बघा माई, तुम्हाला त्या इथे आलेल्या आवडत नाही ना, तुम्ही अप्पूला ओरडा, तिने बोलवलंय त्यांना इथे. माई म्हणतात, तिला कसं ग ओरडू, ती 2 जीवाची आहे ना, पण ह्या बाईला कळत नाही का, फोन केला की आली लगेच विणू विणू करत. पन्ना काकू म्हणतात, माई हे बघा मला एक सांगा, त्या कुठे बसल्यात ओसरीमध्ये, तुम्ही कुठे आहात स्वयंपाकघरामध्ये. अहो त्या पाहुण्या आहेत म्हणून त्या ओसरीत बसल्यात ना, त्या बसल्यात ओसरीत, गप्पा मारतील आणि जातील, पाहुण्या आहेत ना माई त्या, तुम्ही घरच्या आहात की नाही, तुम्ही स्वयंपाकघरात आहात, त्यामुळे या घराची सगळी सूत्र माई तुमच्या हातात आहे, तुम्हाला कळतंय का. माई म्हणतात, हो बरोबर आहे तुझं, ती काय येईल अप्पूला भेटेल आणि जाईल, आपलं काय नाही बाई, मी मालकी नाही या घरची. आणि आता इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय माई स्नेहलतांना कटवत असतात, अप्पूची भेट झाली आहे ना त्यांची आणि त्यांना दवाखान्यात कामं असतील. अप्पू म्हणते की मी तुम्हाला पुन्हा बोलवेल काही त्रास वाटला तर. कुकी म्हणतो, कशाला अगं, तुला त्रास वाटला तर आम्ही घेऊन जाऊ ना तुला दवाखान्यात. आता स्नेहलता म्हणतात, नाही नाही अप्पू, तू मला कधीही बोलव, तू या घरची मुलगी आहेस, म्हणजे मी तुला तुझ्या माईसारखीच आहे की नाही. आणि आता माईंना राग येतोय, तिने स्वतःची कंपॅरिझन त्यांच्याशी केली. तर आजचा रिव्ह्यू खूप फनी होता, नक्की बघा आणि कसा वाटला मला कळवा. आणि प्लीज ज्यांनी कोणी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.